नमस्कार, यम्मी रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आषाढ महिन्यात घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे गव्हाच्या खुसखुशीत कापण्या बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे गॅसवर एका कढईमध्ये 1 वाटी पाणी घेतले आहे. वाटी पाण्यामध्ये 1 वाटी गूळ आपण घालणार आहोत. गूळ विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत. पाक वगैरे आपल्याला बनवायचा नाही. गूळ विरघळला की गॅस बंद करायचा. हे मिश्रण आता थंड करून घ्यायचे आहे. इथे मी एका परातीत 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. यात आपण 1 चमचा बडीशेप, 2 चमचे बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ व 1 चमचा तेल घालणार आहोत. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण गुळाचे पाणी घालणार आहोत. गुळाचे पाणी हे गाळून घ्यायचे आहे. हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचे आहे, त्यामुळे जेवढे पाणी गरजेचे आहे तेवढेच वापरणार आहोत. आता या पिठातून एक गोळा तयार करून घेणार आहोत व त्याची पोळी लाटून घेणार आहोत. ही पोळी लाटत असताना आपण तेलाचा किंवा पिठाचा वापर अजिबात करणार नाही. पोळी खूप पातळ व खूप जाडही लाटायची नाही. आपण पुरी जेवढी जाड बनवतो त्या प्रमाणात आपण ही पोळी लाटणार आहोत. ही पोळी लाटून झाली की आपण यावर खसखस लावून घेणार आहोत. लाटून झालं की तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हे कट करून घेऊ शकता. इथे मी सर्व कापण्या तयार करून घेतल्या आहेत. आता आपण कापण्या तळून घेऊया. कापण्या तळण्यासाठी तेल गरम करून घेतले आहे. कापण्या मीडियम हीटवर तळून घेतल्याने कापण्या खुसखुशीत होतात. सर्व कापण्या आपण मीडियम हीटवर तळून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.